नमस्कार, मी नरसिंग भोरे, संपादक आरोग्य दूत न्यूज. पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. भातखंडे खुर्द परिसरात 27 वर्षीय सतीश विठ्ठल तायडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 24 मे 2026 रोजी उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भातखंडे खुर्द गावापासून सुमारे 3 किलोमीटरच्या अंतरावर एका लिंबाच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सतीश तायडे आढळून आले. ही घटना लक्षात येताच गावचे पोलीस पाटील यांनी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर अँब्युलन्स चालक किशोर लोहार आणि मयूर सोनार यांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना तातडीने ग्राम्य रुग्णालयात पाचोरा येथे दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत्यू घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आत्महत्या मागचं नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. मित्रांनो, सतीश तायडे यांचं आयुष्य हे संघर्षाचं आयुष्य होतं. मूळ रावेर तालुक्यातील असलेले सतीश मागील 10 ते 15 वर्षापासून पाचोरा परिसरात वास्तव्यास होते. अत्यंत सामान्य परिस्थितीत ते कष्ट करून संसार चालवत होते. लिंबाचे फाटे पाला गोळा करून ते ट्रेनने मुंबईला जाऊन विक्री करत असत. रोज मेहनत करून घर चालवणारा हा तरुण अचानक अशा प्रकारे आयुष्य संपून जाईल यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार 23 मे रोजी ते घरात कोणालाही काही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर आज त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना फक्त एक कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी आहे. त्यांच्या पश्चात आई वडील 4 भाऊ आणि 3 बहिणी असा मोठा परिवार आहे. काही भावंडांचं विवाह झाले आहेत. गरीब परिस्थितीची जगणाऱ्या या कुटुंबावर आता दुःखाचं मोठं डोंगर कोसळलं आहे. मित्रांनो, आजकाल अनेक तरुण मानसिक तणावाखाली जगत आहेत. कोणावर आर्थिक संकट आहे, कोणाला रोजगाराची चिंता आहे, कोणी जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली दबला आहे आणि हळूहळू माणूस आतून तुटत जातो. पण एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो, आत्महत्या हा कोणत्याही समस्याचा मार्ग नाही. कारण एक व्यक्ती जेव्हा असं पाऊल उचलते तेव्हा फक्त त्याचं आयुष्य संपत नाही तर संपूर्ण कुटुंब आयुष्यभरासाठी वेदनेत ढकललं जातात. आई वडिलांचा आधार हरवतो, भावंडाचा भाऊ निघून जातो आणि घरातील आनंद कायमचा संपतो. म्हणून जर कोणत्याही तरुणाला तणाव वाटत असेल, नैराश्य वाटत असेल तर कृपया शांत बसू नका. आपल्या माणसाशी बोला, मित्रांशी बोला, कुटुंबाशी बोला. मदत मागणं हे कमजोरी नाही. कधी कधी एक आधाराचा शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो. आरोग्य दूत न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्व तरुणांना एवढं सांगू इच्छितो, संघर्ष करा, परिस्थिती लढा, पण हार मानू नका. कारण तुमचं आयुष्य तुमच्या कुटुंबासाठी खूप मौल्यवान आहे. या घटनेबाबत पुढील अपडेट मिळाल्यास आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचू. धन्यवाद.